आज आपण बनवणार आहोत नमकीन शंकरपाळे। हे क्रिस्पी, खुसखुशीत आणि खायला चवदार आणि टेस्टी आणि महिनाभर टिकणारे हे नमकीन शंकरपाळे बनवणार आहोत। दिवाळीतला मेन पदार्थ आहे। हे लहानांपेक्षा मोठ्यांना सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे। चला तर मग आपण नमकीन शंकरपाळे बनवायला सुरुवात करूया। नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण पहिले आता गोड पदार्थ बनवले, तिखट पदार्थ बनवले, तर आज आपण बनवणार आहोत खरी शंकरपाळी। ही खरी शंकरपाळी खायला खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत लागते आणि कमी तेल तेलात कमी तेल पिते आणि जास्त दिवस टिकते आणि आपल्या सर्वांना म्हणजे मुलांना आपल्या सर्वांना खूप आवडते। हा दिवाळीतला आवडता पदार्थ आहे। तर चला तर आज आपण बनवूया। खरी शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे मी 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि 1 किलो मैद्याला मी पाऊण वाटी तूप घेतलेला आहे। तुम्ही तेल पण घेऊ शकता आणि मीठ घेतलेला आहे। 2 चमचे मीठ घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता। 2 चमचे काळे तीळ आहे, तर 1 चमचा पांढरा तीळ आहे, असे 3 चमचे तीळ आहे। 3 चमचे ओवा आहे, 2 चमचे जिरं आहे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर आहे आणि 1.5 चमचा कसुरी मेथी आहे। आपल्याला आता काय करायचं, पहिले हे तूप गरम करून घ्यायचं आहे। या तुपाचं आपल्याला कडकडीत तूप गरम करून मोहन घालायचं आहे। तूप गरम होईपर्यंत आपण तोपर्यंत हे साहित्य याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आपल्याला ओवा हातावरती चांगला असा चुरून घ्यायचा आहे, कारण ओवा जर चुरला तर ओव्याचा फ्लेवर ह्या कुठल्याही पदार्थामध्ये उतरतो। असं चुरून घ्यायचा आहे ओवा, आणि ओवा याच्यामध्ये खूप छान लागतो। असा जेव्हा दाताखाली येतो ना ओवा, असा खूप असं तोंड खमंग होतं। आणि ओवा याच्यासाठी टाकत असते की जेणेकरून हा मैदा आहे तर ते गॅस बनत नाहीये ओव्याने। आता हे याच्यामध्ये तुम्ही कलोंजी पण घेऊ शकता। मी काळे तीळ घेतलेले, काळे पांढरे तीळ मिक्स करून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये हे जिरं आहे, आपल्याला जिरं घालायचं आहे। तुम्ही जिऱ्याला पण थोडंसं चुरू शकता, चुरलं तरी चालते, नाही चुरलं तरी चालते। आता ही काळी मिरी पावडर आहे, हे ऑप्शन आहे, तुम्हाला टाकायचे असले टाका, नाही टाकले तरी चालते। कसुरी मेथी आहे, हे थोडीशी गरम करून घ्यायची, कारण ते सर्द झालेली असते। हलकीशी हे करायची, क्रंची बनवायची, हलकीशी गरम ह्याच्यावरती थोडंसं हे करायचंय आणि असं चुरायचंय। जादा पण चुरायचं नाही, जेणेकरून त्याची खूप अशी पावडर होईल असं। आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मी आता या चमच्याने 2 चमचे मीठ टाकणार आहे, कारण नमकवारी म्हणलं की मीठ लागतं। तुम्ही मीठ तुमच्या आवडीनुसार टाका आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत इकडं मी तूप गरम करायला ठेवलेला आहे। आता ह्या वाटीने तूप जवळजवळ पाऊण वाटी तूप होईल। तुम्ही पाऊण वाटी तेल पण गरम करून घालू शकता तुमच्या आवडीनुसार। हे पाहता तूप आता तूप आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। आता हे तूप मी गरम करून घेतलेलं आहे। हे पहा, आता आपल्याला हे तूप हे सगळं याच्यावरती टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे। पहिल्या अगोदर हात घालू नका,
कारण तूप गरम असतं. आणि हे सगळ्या मैद्याला हे चोळून घ्यायचं आहे. तूप त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला जास्त पातळही नाही मळायचं आणि जास्त घट्टही नाही मळायचं. जसं आपण पुरीला आटा कसा मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे सगळं असं चोळून घ्यायचं आहे, कारण हे मोहन सगळ्या मैद्याला लागणं खूप महत्वाचं आहे. तरच आपली नमकीन शंकरपाळे अशी खुसखुशीत आणि अगदी याच्यासारखी लागेल खायला. खुसखुशीत, क्रंची आणि जास्त दिवस टिकतात पण, आणि मुलं पण आवडीने खातात. त्या प्रकारचा सगळ्याला मी चोळत आहे. हे बघा, तर मी सगळं असं चोळून घेतलेलं आहे. तूप असं कसं सगळं मैद्याला चोळून घेतलेलं आहे. आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हा आटा मळून घ्यायचा आहे. म्हणजे नमकीन शंकरपाळीचा आटा मळून घ्यायचा आहे. आता थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम जादा पाणी घालायचं नाही. हे बघा, अशा प्रकारे आपला आटा मळून तयार झालेला आहे. बघा, हा ना जास्त घट्ट आणि ना जास्त पातळ असं मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्याला अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवायचा आहे. आता अर्धा तास आटा आपण रेस्ट करायला ठेवला होता. आता आपल्याला एक म्हणजे उंडा घ्यायचा आहे. जसं आपण चपातीला घेतो तसा थोडा मोठा घेतला तरी चालतो. जेवढा तुमचा पोळपाट मोठा आहे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. आणि चपातीपेक्षा पातळ आपल्याला हे चपाती लाटून घ्यायची आहे. अशी एकसारखी. याला तेल लावायची गरज नाही, कारण त्याच्यामध्ये आपण मोहन घातलेलं आहे, त्याच्यामुळे तेल लावायची गरज नाही आहे. आणि तशा प्रकारे ते अशा आता आपल्याला कट करायचा आहे. आकार द्यायचा आहे, म्हणजे छोटा मोठा कसा तुम्हाला पाहिजे तसा द्या. मी हा शेप देत आहे आणि आयताकृती आकृती करत आहे. तुम्ही जसं आपण काजू कतलीचा शेप असतो तसा पण देऊ शकता, चौकोनी देऊ शकता, जे त्याच्या आवडीप्रमाणे देऊ शकता, छोटे मोठे करू शकता. तर हे आपल्याला एक याचा आकार घ्यायचा. एवढे मोठे मोठे एवढ्या शेप देऊन मी कट करून घेणार आहे. असा म्हणजे हे लहान मुलं जरी असेल ना तर त्याला व्यवस्थित हातात धरून खायला येते. बस, आता हे आपले तयार आहे. आता हे 2 रोट्या एका वेळेस कमीत कमी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. चपाती किती जाडीची असते तेवढ्याच जाडीचे हे लाटायचं आहे आपल्याला. हां, तुम्ही उंडा मोठा घेऊ शकता, पोळपूट भरून लाटू शकता, पण चपाती जेवढ्या जाडीची असेल तेवढ्या जाडीचा. तर तेल गरम झाले का आपण एक टाकून बघू. पडदिसने वर आलं तर समजायचं आपलं तेल गरम झालेलं आहे. हां, वर आलेलं आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. आपल्याला आता हे मिडियम जेव्हा टाकू तेव्हा आपल्याला गॅस तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आणि मिडियम गॅसवरती आपल्याला ह्या खारी शंकरपाळी तळून घ्यायची आहे. एका वेळेस कडे मोठे असेल तर एका ह्याच्यात बसू शकतात. जेवढ्या बसतील तेवढ्या तुम्हाला टाकून घ्यायच्या आहेत, पण असं नाही की खूप असं गचगच करायचं नाही. माझ्याकडे मोठे असल्यामुळे एका वेळेस एका याच्यात बसलेले आहे, पण ते जास्त जागा शिल्लक राहिलेली आहे. कशावरती आल्या मिडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे.
सारखं बी असं उलट पुलट करायचं नाही आहे. थोडी 2-3 मिनटं खालच्या बाजूने, त्यानंतर 2-3 मिनटं वरच्या बाजूने असं फिरवत राहायचं आहे. म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित शंकरपाळी तळल्या जाते आणि क्रंची होते आणि चांगला कलर येऊन द्यायचा आहे. खूप जास्त डार्क नाही आहे आणि जास्त लाईट नाही आहे. डार्क केला तर ते परत तळल्यानंतर अजून त्याचा कलर जास्त डार्क होतो आणि एकदम लाईट ठेवला तर कच्च्या राहण्याची शक्यता असते. म्हणून त्याला जास्त पण कलर आणायचा नाही आणि मध्यम कलरचे शंकरपाळे, नमकपारे, नमकीन शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत. आता बघा, आपल्याला असा कलर आणायचा आहे आणि असा एक मोठा झारा घ्यायचा आहे आणि ह्या झाऱ्यामध्ये घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये तेल जास्त येत नाही आहे. बघा, कलर पण किती छान आलेला आहे आणि अजून थोड्या वेळाने अजून थोडासा याच्यापेक्षा डार्क कलर येतो, कारण हे तेलाच्या बाहेर काढल्यानंतर पण त्याची प्रोसेस सुरू असते. हे बघा, थोड्या वेळाने अजून आणि आता बघा, आवाज बघा येतो ऐकायला. अशा प्रकारे सगळा खारे शंकरपाळा मी तळून घेत आहे. अशा प्रकारे आपले नमकीन शंकरपाळे तयार झालेले आहे. खायला पण असे कुरकुरीत आणि क्रंची आणि ते टिकतात पण, महिनाभर टिकतात आणि सगळ्यांना आवडणारे. आणि बघा, आता हे कसे झालेले आहेत तुम्हाला कळेल. मी तुम्हाला दाखवते. आता आवाज आहे, खाऊनही दाखवते. येतो आवाज. खूप क्रंची झाले, बिस्किटापेक्षा पण क्रंची झालेले आहे. जसे ते क्रॅकजॅकचे बिस्किट कसे लागतात तसे लागतात हे नमकीन शंकरपाळे. जे मी प्रमाण घेतलेलं आहे ते प्रमाणामध्ये अचूक आहे आणि तुम्ही तेच प्रमाण घेऊन अशा प्रकारे नमकीन शंकरपाळी बनवून बघा. अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि हा नमकीन शंकरपाळी बघितल्यावर तर सबस्क्राईब केल्याशिवाय तर विसरू नका आणि शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती दिवाळीच्या नवीन नवीन रेसिपी येत आहेत तर पाहत राहा. आणि पुन्हा भेटू, दिवाळीची नवीन रेसिपी घेऊ. चला तर मग, बाय.